नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। एक नवा विषय घेऊन मी आपल्या समोर आलो आहे। चांदवली संघर्षनगरमध्ये एसआरएच्या एका बिल्डिंग मध्ये सोसायटीचे पदाधिकारी भारतीय राज्यघटना मानत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान मानत नाही, याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। महाराष्ट्रामध्ये परवणीचं प्रकरण आपल्याला माहिती आहे। काल परवा अमृतसरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। सातत्यानं कुठे ना कुठे घटना घडत असतात आणि आता तर दस्तूर खुद्द चांदिवली संघर्षनगर या ठिकाणी असलेल्या बिल्डिंग मध्ये सोसायटीचे पदाधिकारी मनमानी करतात। मनमानी कशी करतात ते आपल्याला सांगतो। एसआरएचं घर नावावर करण्यासाठी जी प्रक्रिया लागते किंवा सोसायटीकडून जे कागदपत्र द्यावे लागतात ते पैसे घेतल्याशिवाय किंवा पैसे दिल्याशिवाय सोसायटीचे पदाधिकारी सहकार्य करत नाही। मी आपल्याला सांगेन की ऑगस्ट महिन्यामध्ये एसआरए असेल, स्टॅम्प ड्युटी असेल, ही सगळी प्रक्रिया झाली आणि ऑगस्ट नंतर आता जानेवारी म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि सहावा महिना सुरू झाला। एसआरए स्टॅम्प ड्युटीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, तरी सुद्धा 6 महिने झाले तरी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकृत सभासदांच्या यादीमध्ये नाव टाकलेलं नाही, लाईटचं बिल 6 महिने भरलेलं नाही। आता याचं कारण काय असं तुम्ही जर विचारा तर सोसायटीचा जो खजिनदार आहे त्या खजिनदाराने घरी येऊन सांगितलं जातं कि हमको 20,000 रुपये चाहिए। ये 20,000 रुपए हम लोग लेंगे, लेकिन 20,000 का पावती आपको नहीं मिलेगा। ये 20,000 जो है तुम देने वाले वो हम लोग 4 लोग बांट के खाएंगे। जैसा सोसाइटी का नाम करने वाले जो 2-4 लोग ने हमको 20,000 रुपए दिया, उसको हम लोग ने पावती नहीं दिया लेकिन पैसा दिया हमको। वो पैसा हम लोग ने 2-4 लोगों ने बांट के लिया। पैसा आप 20,000 देंगे, वो पैसा हम बांट के लेंगे, लेकिन जब तक तुम पैसा नहीं देता है तब तक तुम्हारा नाम बोर्ड पे नहीं आएगा, तुम्हारा लाइट बिल पे नाम नहीं आएगा। ये कौन बोल रहा है? सोसाइटी के पदाधिकारी बोल रहे हैं। ये याच सोसायटीचे पदाधिकारी मला समाज बांधवांना सांगायचं आहे। डिसेंबर महिन्यामध्ये एक सोसायटीची मीटिंग झाली, एसआरए मीटिंग। त्या मीटिंग मध्ये खजिनदारची सून, त्याचे आणखी कोण पदाधिकाऱ्यांचे आणखी कोण आणि मीटिंग मध्ये सगळा बाजार। आम्ही म्हटलं बाबा अशा पद्धतीची ही मीटिंग काही बरोबर नाही आहे आणि इतक्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही। एसआरए कायद्यानुसार ज्याच्या नावावर रूम आहे तोच बोलू शकतो, तोच मीटिंग मध्ये बोलू शकतो। हे जेव्हा त्यांना कायद्याची भाषा सांगितली गेली तेव्हा या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हमारे बिल्डिंग में बाबासाहेब आंबेडकर का कानून चलेगा नहीं। आमच्या बिल्डिंग मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान चालणार नाही आणि हे बिल्डिंग संविधान की तरफ से चलेगी नहीं, ही भूमिका या पदाधिकाऱ्यांची आहे। आता त्याचा पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगतो की हळदी कुंकवाचा एक कार्यक्रम, तो महिलांसाठी असो, आमचा त्याला विरोध नाही, परंतु हळदी कुंकवाचा कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर सोसायटीच्या महिलांची मीटिंग झाली पाहिजे, सोसायटीच्या महिलांची चर्चा झाली पाहिजे, किती पैसे वर्गणी काढायची, कशा पद्धतीचा कार्यक्रम करायचा त्याची चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर वर्गणी गोळा केली पाहिजे आणि कार्यक्रमाची तारीख निश्चित केली पाहिजे। परंतु या सोसायटीचा एखादा अध्यक्ष असेल किंवा एखादा खजिनदार असेल तो आपल्या मनानंच कार्यक्रम ठरवतो, वर्गणी गोळा करायला सांगतो आणि कार्यक्रमाची तारीख निश्चित करतो। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे मानत नाहीत ना त्याचा हा पुरावा आहे की मीटिंग न घेता कार्यक्रम ठरवणं आणि कार्यक्रमाची तारीख जाहीर करून बेकायदेशीरपणे जमा करणं।
मित्रांनो, यापेक्षा अजून बरंचसं काही सांगता येईल. हे जे 20,000 रुपये मी आपल्याला सांगतो, बेकायदेशीरपणे पैसे दिल्याशिवाय नाम लगेगा नाही, लाईन बिल पे नाम आना नाही, हे याचा संपूर्ण 28 मिनिटाचा व्हिडिओ की पैसा 20,000 देव लेकिन पावती मिळेगा नाही, याचा 28 मिनिटाचा आमच्याकडे व्हिडिओ या सोसायटीचा उपलब्ध झालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान न मानणाऱ्या या पदाधिकाऱ्यांचं काय करायचं या संदर्भात साकीनाका पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या संदर्भात साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय शिंदे साहेब आणि संघर्षनगर पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी भोंगरे यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. आणि ते कायदा न मानणारा, वाळीत टाकणाऱ्याला, खंडणीसारखे पैसे मागणाऱ्याला कोणत्या प्रकारची कारवाई करतात, कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करतात, हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणावर मुंबई हायकोर्टाचे विधिज्ञ ॲडव्होकेट संदीप जाधव हे सुद्धा लक्ष ठेवून आहेत. ते सुद्धा या बाबतीत पोलीस काय कारवाई करतात त्याबद्दल पाहणार आहे. आणि तुर्तास हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. पण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे मानत नाही त्या संदर्भात आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची आम्ही हिंमत दाखवतो. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची आम्ही हिंमत दाखवतो. ज्या लोकांवर अशा प्रकारे SRA बिल्डिंगमध्ये कुणावर अन्याय होत असेल, कुणाचं घर नावावर होत नसेल, पैसे घेतल्याशिवाय काम केलं जात नसेल, अशाने महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे जरूर संपर्क करावा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा मोबाईल नंबर आहे 7507966260. आपण या व्हिडिओबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तुर्तास हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुढच्या भागामध्ये आपण नंतर बोलू. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. नमस्कार. मी विलास अर्जुन माझे, युवा भीमसेना संस्थापक अध्यक्ष. आज संघर्षनगर या ठिकाणी मी SRA आणि महाराचे जे बिल्डिंग आहे 25 नंबर, त्या बिल्डिंगमध्ये असा एक प्रकार झाला. आमच्या समाजाचे ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांच्यावरच फार मोठा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी निदर्शनास आला. आणि संबंधित पोलीस चौकीला आम्ही अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास सांगितलेला आहे. परंतु अशा म्हाडा आणि SRAच्या बिल्डिंगमध्ये जो कायदाच मानत नाही असे अध्यक्ष सेक्रेटरी आहेत, ते म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचा कायदाच मानत नाही. आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार त्यांना निदर्शन आणून दिलं. आणि यापुढे पण आम्ही शिष्टमंडळ म्हणून या महाराष्ट्राच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांना आणि पोलीस आयुक्त यांना भेटणार आहे. आणि सदरच्या विषयी जे कारवाई होत नाही, साकीनाका पोलीस स्टेशन असेल तिथे सिनियर PI शिंदे साहेब आहेत आणि चोंबळे साहेब आहेत, यांनी सांगितलेलं आहे की गुन्हा दाखल करून घेतो. परंतु नाही झाले तर आम्ही त्या कायदा न मानणाऱ्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करू, अशी आमची भूमिका आहे. जय भीम, जय भारत. महाकरुणी तथागत भगवान बुद्ध तुम्हा आम्हाला न्याय देणारे आणि माणसात बसवणारे भारताचे शिल्पकार, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्रिवार वंदन करून फुले शाहू आंबेडकरच्या विचाराचे पायी आम्ही या देशामध्ये जो कायदा जो मानत नसेल, जो भारतात राहायचा असेल, त्याला बाबासाहेब आंबेडकरांचा जो कायदा त्याला डोक्यात घेऊन चाललं लागेल. आता जो कायद्याला मानत नसेल त्याला कायदा त्याच्या कानाखाली कायदा निघल्या जाईल. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एका जाती धर्मासाठी नाही तर अखंड या विश्व भारताला जगाला भारतीय घटनेकडून ओवलेलं आहे. तुम्हा आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या दीनदुबळ्या दलितांच्या भटक्या दुबळ्या वाचीपर्यंत कायदा सर्वांना एक केलेला आहे. हे तुम्ही आम्ही ठरलं पाहिजे. जे कायदा मानणारे नसतील त्यांना आम्ही धडक या संघर्षामध्ये बेधडक त्याला कायदा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांसमोर आम्ही लढणारे माणसं आहेत. बाबासाहेब आंबेडकरचा कायदा जर मानत नसतील त्याला कायद्याला आम्ही शिकवणार, चौकीत जाऊन शिकवणार. हे बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचे आम्ही पायी काही या विचाराने आणि या पोलिसांसमोर जो व्यक्ती कायदा मानत नसेल
मग आम्ही पोलीसवाल्यांवर काय विश्वास ठेवायचा, पोलीस अधिकाऱ्यासमोर काय विश्वास ठेवायचा? आम्ही पोलीसवाले आम्हाला जे कायदा देत असतील, जर आम्हाला न्याय देत असतील, मग त्याच्यासमोर आमचा अपमान होत असेल तर आम्ही त्यांना सन्मान काय करावा हे आम्ही पोलीसवाल्याला पण आम्ही सांगू शकतो. कारण तुमच्यासमोर जी कायद्याची बिना कायद्याची वार्ता करतात त्यांना तुम्ही सबक काय शिकवत नाही? त्या माणसाला तुम्ही कायद्याने त्याच्यावर अट्रॉसिटी केली पाहिजे. हे आमचं संघर्षाच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या विचाराने आम्ही तुम्हाला इशारा देतो, चौकीला आम्ही इशारा देतो. एवढं बोलून माझं 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, नमो बुद्धाय. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक